सुरुवातीला बातमी नाशिकची आहे। नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे, कारण कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा झालेला आहे। शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज ॲग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात गेलाय। पशुखाद्य तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो। गाझियाबाद आणि कोलकाता परिसरातून लाखोंचा कृषी अनुदानित युरिया आलेला होता। 90 मेट्रिक टन युरिया हा जप्त करण्यात आलेला आहे। कृषी विभागाच्या अहवालानंतर दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येतोय। कंपनी संचालक, युरिया पुरवठादार कंपन्या, वाहतूकदार अशा सगळ्याच 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। कृषी मंत्र्यांच्या नाशकातच युरियाचा मोठा घोटाळा हा समोर येतोय। युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा समोर आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।